नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण शुगर सेक्टरवर एक व्हिडिओ करूया. शुगर सेक्टर खूप कॉम्प्लेक्स, सिंपल वाटलं तरी खूप कॉम्प्लेक्स आहे. ओके, ह्याच्यामध्ये बेसिकली सगळे जे शुगर फॅक्टरीज आहेत त्यांचा गव्हर्नन्स चांगला नाही. ओके, एक्सेप्ट फॉर द कॉर्पोरेट क्षेत्राला जे आहेत की बलरामपूर चिनी आहे, नंतर दालमिया भारत शुगर आहे, किंवा ना मे बी KCP शुगर असू शकेल, आणि साऊथमधली EID पॅरी आणि बन्नारी अमन. ओके, बाकी सगळ्या ज्या फॅक्टरीज आहेत, स्पेशली पंजाबमधल्या फॅक्टरीला प्रॉब्लेम असा आहे की स्टेट ॲडवाईस प्राईस, ओके, SAP आणि FRP म्हणजे फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस फॉर द केन हे शेतकऱ्यांना द्यायलाच लागतात. आणि ऑब्व्हियसली तिथे केन डेव्हलपमेंट म्हणजे केन लावणारे शेतकरी खूप कमी झालेत, कारण फॅक्टरी त्यांना प्रॉपर रेट विदिन टाईम देत नाहीत. त्याच्यामुळे लोकांनी ऊस लावणंच कमी केलं. त्यामुळे कंपन्यांना कॅपॅसिटी युटिलायझेशनचा प्रॉब्लेम झाला गेले 2-3 वर्ष. त्यामुळे राणा शुगर्स आणि BCL इंडस्ट्रीज या जो पंजाबमधल्या ज्या शुगर आणि इथेनॉलच्या कंपन्या आहेत त्या प्रॉब्लेममध्ये आहेत बिकॉज ऑफ पॉलिसीज ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. ओके, आणि शेतकऱ्यांनी ऊसच नाही लावला. त्याच्यामुळे काय करणार, काय रॉ मटेरियलच नाही अवेलेबल आहे. ओके, आणि अपार्ट फ्रॉम दॅट ऑब्व्हियसली शुगरची जी प्राईस आहे ती 40 रुपयावर गव्हर्नमेंटने कॅप केलेली आहे. ओके, ती प्राईस 41-42 सुद्धा करत नाही आहेत. ओके, एक्सपोर्ट पण करून देत नाही आहेत. त्यानंतर सरकारचे रेग्युलेशन्स इतके अमाप आहेत शुगर सेक्टरवर की ते म्हणतात की शुगर ज्यूस म्हणजे शुगर केनचा ज्यूस तुम्ही शुगर बनवण्यासाठी वापरा, त्याच्यापासून इथेनॉल नाही बनवायचं. त्याच्यामुळे इथेनॉलला जरा रेम्युनरेटिव्ह भाव आहे, तर ते पण नाही बनवायचं, शुगरच बनवायची फ्रॉम द शुगर केन ज्यूस. मग इथेनॉल कशापासून बनवायचं, तर इतर गोष्टी मोलॅसेसपासून बनवा, किंवा तुम्ही अजून वेगळा प्लॅन्ट टाका की ज्याच्यामुळे तुम्ही सडलेला राईस, सडलेला गहू किंवा धान्य किंवा कॉर्नपासून तुम्ही इथेनॉल बनवू शकता. म्हणजे सारखी इन्व्हेस्टमेंटच चालू आहे. तुम्ही जर कुठल्या शुगर फॅक्टरीचे जर रिपोर्ट्स बघितल्या, बॅलन्स शीट्स, तर गेले 10 वर्ष प्रत्येक शुगर फॅक्टरीवर कर्जच आहे. ओके, त्यामुळे हे कर्जातून कधीच मुक्त होऊ शकत नाहीत, कारण कर्ज घेऊन हे लोक शेतकऱ्यांना पैसे देतात आणि बाय द टाईम शुगर त्यांची बनते ती टिपिकली 2 क्वार्टरमध्ये बनते. एक तर क्वार्टर असतो की सप्टेंबर क्वार्टरवाला, म्हणजे क्रशिंग जेव्हा सुरू होतं टिपिकली, आणि मार्च क्वार्टर. ओके, मार्च एंडला बहुतेक सगळ्या शुगर सेक्टरचं क्रशिंग संपून जातं. त्यामुळे डिसेंबरचे रिझल्ट्स शुगर फॅक्टरीचे चांगले असतात त्यातल्या त्यात. ओके, आणि मार्चचे उत्तम असतात. ओके, बाकी 2 क्वार्टर जे असतात ते भाकड असतात शुगर फॅक्टरीला, कारण त्याची कन्स्ट्रक्टच तसा आहे शुगर सेक्टरचा. आणि त्याला रेग्युलेशनची वरती अजून झालर आहे. झालर म्हणजे काय, ती ॲक्च्युली मृत्यूची घंटाच आहे. कारण शुगर सेक्टरला हे सगळे म्हणजे पायताणं, म्हणजे काय म्हणायचं, पायामध्ये वजन घालून चालायला सांगतं आहे गव्हर्नमेंट. आणि काही एरियामध्ये शुगरच्या फॅक्टरी चांगल्या चालतात की जिथे ऊसाचं प्रोडक्शन महिनोन्महिने चांगलं होतं आणि शेतकऱ्यांना टाईमवर पैसे मिळतात. ओके, आणि जिथे इफिशियंटली कारखाने चालवले जातात, पैशाचा खाबुगिरी नाही आहे वगैरे वगैरे, तिथे प्रॉफिटमध्ये आहेत कंपन्या. माहीत त्याच्यामध्ये सांगितलं तर बलरामपूर चिनी आहे, ज्यांनी एकाही क्वार्टरमध्ये गेल्या 3 वर्षामध्ये लॉस नाही डिक्लेअर केला. दालमिया भारत शुगर आहे, ज्यांनी एकाच क्वार्टरमध्ये लॉस डिक्लेअर केला गेल्या 3 वर्षामध्ये, बाकी प्रॉफिटच डिक्लेअर केला. कारण इफिशियंट कंपनी आहे, शेतकऱ्यांशी चांगले संबंध ठेवून आहेत, भरपूर ऊस लागण आहे, त्यामुळे फॅक्टरी 100% किंवा 105% दराने चालते. त्यांची फॅक्टरी 6 महिन्यात चालते फॅक्टरी वर्षातून, राईट, हे तुम्हाला माहिती आहे. बाकीचे प्लांट्स कसे 12 महिने चालतात, तर शुगर फॅक्टरी फक्त 6 महिन्यात चालतात. त्याच्यामुळे हा पहिला मेन प्रॉब्लेम तिथे आहे शुगर सेक्टरमध्ये. दुसरा प्रॉब्लेम सांगितला गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स, म्हणजे रॉ मटेरियल एवढी प्राईस दिलीच पाहिजे, शुगर याच किमतीला विकली पाहिजे. मग कसला बिझनेस करणार या कंपन्या? त्यामुळे दोन्ही बाजूने तुम्ही सँडविच केलेलं आहे. आणि एक्सपोर्ट पण करायचं नाही. जेव्हा एक्सपोर्ट करायची टाईम येते तेव्हा एक्सपोर्टचे म्हणजे भाव पडलेले असतात इंटरनॅशनल मार्केटमध्ये, त्यामुळे एक्सपोर्टही होत नाही. त्यामुळे खच्चीकरण चाललेलं आहे साखर कारखान्यांचं. आणि त्याला कारण पण आहे, सहकारी क्षेत्रामध्ये सगळे साखर कारखाने आहेत मेनली. कॉर्पोरेटमध्ये खूपच कमी आहेत, म्हणजे 10% कॉर्पोरेटमध्ये असतील, त्याच्यामध्ये गव्हर्नन्स चांगला आहे. बाकीचे सगळे सहकार क्षेत्रात आहे, त्यामुळे सहकार गुंठामंत्री जे सगळे त्याच्यामध्ये खाबुगिरीत चाललेले आहे. अदर एक्सपेन्सेस प्रचंड दाखवतात पैसे, कुठली बिलं पास करून काय वाटलेलं चाललेलं आहे. विश्वराज शुगर नावाची कंपनी आहे साऊथची, तिथे तर शेतकऱ्यांचा स्ट्राईकच आहे की आम्हाला, शेतकरी तिथे ऊस घालायलाच तयार नाहीत, रस्त्यावर फेकून देतात किंवा काय मध्ये वाचलं. त्यामुळे कंपनी गेले 3 वर्ष कंटिन्युअसली लॉसमध्ये आहे. मग कंपनी काय प्रॉफिट करणार, तो शेअर काय चालणार त्यांचा, राईट. तर 26 शेअर गेले 3 वर्ष 5 ते 7 रुपयालाच आहे किंवा 8 रुपयाला असेल. त्यामुळे शुगर सेक्टरचे तुम्हाला जे माहिती असेल, चांगली फॅक्टरी तिथे चालते, ऊस उत्पन्न बेसिकली ऊसाचं उत्पादन चांगलं येते की 100% फॅक्टरी चालू शकते कपॅसिटीने 6 महिने तरी ॲटलिस्ट, किंवा 5 महिने. ओके, दुसरी अजून एक गोष्ट आहे की ऊसाच्या गाळपाला त्यांना रिअलायझेशन किती आहे, 10% आहे का 9% आहे का 8% आहे. ओके, त्याच्यामध्ये ऊस जर उत्तम पिकला असेल, म्हणजे चांगला जर झाला असेल, त्याच्यामध्ये 10% यील्ड मिळते तुम्हाला, शुगरची यील्ड 10%, 10.5%. तर अशा कंपन्यांना दिवस चांगले आहेत आणि ते लोक शेतकऱ्यांची काळजी घेतात, ऊसाची काळजी घेतात, त्यांना चांगले गायडन्स पण देतात. आणि बाकीचे लोक काहीच करत नाहीत, शेतकऱ्यांना एक निग्लेक्ट करतात, ऊस डेव्हलपमेंटलाही निग्लेक्ट करतात,
कंपनीकडे निग्लेक्ट करतात, खाबोगिरीत चाललेले असतात. अशी स्प्लिट कथा आहे शुगर सेक्टरची. तर चांगल्या कंपन्या मी तुम्हाला सांगितल्या कुठल्या आहेत त्या. बलरामपूर चीनी, ओके. नंतर अवध शुगर एक नॉर्थमधली, तिथली तर चांगली कंपनी आहे. पण बाकीच्या धामपूर शुगर, द्वारिकेश शुगर, नंतर दालमिया, सॉरी, आणि अजून कुठल्या बऱ्याच आहेत कंपन्या, ओके. तर त्या कंपन्यांमध्ये प्रॉब्लेमच आहेत, ओके. EID पॅरिस त्यातल्या तर चांगली कंपनी आहे. बलरामपूर चीनी चांगली आहे, ओके. नंतर अवध शुगर सांगितली तुम्हाला. त्रिवेणी इंजिनिअरिंग ही एक चांगली कंपनी. चांगली म्हणजे काय, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आहे यांच्याकडे. आणि ऊसाची काळजी घेतात, शेतकऱ्यांची काळजी घेतात, टाईमवर पैसे देतात. आणि 40 रुपये जरी FRP असली, म्हणजे मॅक्सिमम प्राईस जी असली साखरेची, तरी त्यांना परवडतं आहे आणि प्रॉफिट दाखवू शकतात ते. या त्यामुळे सहकार क्षेत्र मंत्रालयाने मला वाटतं कारण इंटेन्शनली शुगर सेक्टरला निग्लेक्ट करायचं ठरवलेलं आहे, की हे सहकार क्षेत्राला खाबुगिरी जे प्लांट्स आहेत ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ते बंदच पाडलेत पाहिजे, अशी मला शंका येते, ओके. कारण शुगरला 41 रुपये पण रेट करत नाही गव्हर्नमेंट, आणि FRP पण वाढवत चालले, दरवर्षी 100 रुपये वाढवत चालले. त्यामुळे ह्या ज्या फॅक्टरी आहेत त्यांना परवडणार कसं आहे, मेन प्रश्न आहे. KCP शुगर आपण कॉर्पोरेट क्षेत्राला आहे, साखर कारखाना, पण यांना शुगरच मिळत नाही. तामिळनाडूमध्ये शुगरच येत नाही आहे, कारण पाऊस कमी आहे आणि किंवा टाईमवर त्यांना पैसे मिळत नाहीत, किंवा वाटेवर दुसरं पीक जास्त रेम्युनरेटिव्ह आहे म्हणून. त्यामुळे असा शुगर सेक्टरचा कारभार आहे. तरीसुद्धा तुम्ही जर चांगल्या शुगर कंपनीमध्ये पैसे घेतले तर तुम्ही मार्चमध्ये सगळ्याच कंपन्यांचे रिझल्ट्स उत्तम येतात. त्यामुळे मार्चमध्ये अँटिसिपेटरी रिझल्ट्स बघून तुम्ही एप्रिल मेमध्ये ते शेअर विकून टाकायचे. आणि जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा तो शेअर पडतो, कारण ज्या लोकांना हे माहिती असते की मार्चचे रिझल्ट उत्तम असतात ते आधी घेतात आणि नंतर रिझल्ट आल्यानंतर विकतात, ओके. त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये रिझल्ट आल्यानंतर शेअर घेतले तर तुम्हाला लॉस होईल, कारण नंतर ते शेअर पडायलाच लागतात, ओके. ओव्हर पिरियड ऑफ मे बी नेक्स्ट 1 मंथ. म्हणजे पडतात ते 50% येतात पुढच्या 6 महिन्यावर, आणि नंतर परत ही सायकल रिपीट होते. परत डिसेंबर एंड टू मार्चमध्ये शेअर्स वाढतात आणि परत पुढच्या 2 ज्या भाकड क्वार्टर्स आहेत त्याच्यामध्ये जोरदार पडतात, 50%वर पडतात. अशी ती शुगर सेक्टरची कथा आहे. उत्तम शुगर हा पण एक कंपनी आहे, ती पण कॉर्पोरेट क्षेत्रातली आहे, त्याचं पण रिझल्ट चांगले आहेत. इंडिव्हिज्युअल कंपन्यांचा अभ्यास करा, जी कंपन्यांनी क्वार्टर अँड क्वार्टर गेल्या 10 वर्षामध्ये 10 नाही 5 वर्षामध्ये लॉस डिक्लेअर केला नाही आहे, त्या कंपनीचे शेअर तुम्ही भाकड सीझनमध्ये घेऊ शकता. आणि टॉप सीझनला म्हणजे मार्च यांचे रिझल्ट झाले की विकून टाकायचे, ओके. त्याच्यापैकी एक बलरामपूर चीनी आहे, सांगितलं तुम्हाला. त्रिवेणी इंजिनिअरिंग आहे, KCP शुगर आहे, अवध शुगर आहे, नंतर बाकीच्या सिम्बोली शुगर, शक्ती शुगर, या सगळ्या खलास झालेल्या कंपन्या आहेत. गेल्या 5-6 वर्षामध्ये जवळजवळ 10 शुगर फॅक्टरीज बंद पडलेल्या आहेत. आणि गेल्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 100 फॅक्टरी शुगर सेक्टरच्या बंद पडलेल्या असतील, कारण गाळात गेलेल्या आहेत, ओके. तशी शुगर सेक्टरची कथा आहे. ज्यांना कळलेलं आहे ते लोक पैसे मिळवतात शुगर सेक्टरमध्ये, पण एक्स्ट्रीमली डेंजरस आहे. तुम्ही कुठलाही शेअरचं घेतला शुगर कंपनीचा तर तो डेंजरसच पडू शकतो, तुमचे पैसे शून्य पण होऊ शकतात, ओके. जसं विश्वराज शुगरमध्ये झालेलं आहे. 5 रुपयावर हलायलाच तयार नाही, अजून 4 रुपयाला 3 रुपये उद्या डिलीज पण होऊ शकतो, गॉड नोस. कारण आणि कंपनी नॉन ट्रान्सपरंट आहे. ही लोक रेटिंग कंपन्यांना सुद्धा सहकार्य करत नाही, असं मी त्यांच्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये, आता ॲन्युअल रिपोर्टमध्ये नाही, जे केअर रेटिंगचा किंवा यांचा रिपोर्ट असतो ना रेटिंग कंपन्यांचा, त्यांनी क्लिअर लिहिलेलं आहे की ही कंपनी आम्हाला कोऑपरेट करत नाही. तर अशा कंपन्यांच्याकडे तुम्ही ढुंकून बघू नका, हे तुम्हाला माझं सांगणं आहे. रेटिंग रिपोर्ट बघा, प्रत्येक कंपनीचा रेटिंग रिपोर्ट असतो. रेटिंग रिपोर्ट कशासाठी असतो? कर्जासाठी असतो, ज्यांचं कर्ज व्हायबल आहे की नाही व्हायबल आहे त्याच्यासाठी, ओके. तर शुगर सेक्टरची कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, पुढे पाठवा आणि तुमचं तोंड गोड करा. चांगले शेअर घ्या शुगर सेक्टरचे आणि पैसे मिळवू शकता, ओके. वाईट शेअरपासून दूर राहा. थँक्यू सो मच.